स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता मी सांगणार आहे सत्यनारायण का करायचं आणि कशासाठी करायचं. तर तुमच्या घरात फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, जसे की पैशाच्या रिलेटेड, तुम्ही कमवताय पण तुमचे पैसे काही सेवच होत नाही आहे, राहतच नाही आहे, तुम्ही खर्च पण करत नाही आहे, तरी पण पैसा कुठं जातो हे कळतच नाही. तर एकमेव मार्ग ते म्हणजे सत्यनारायण, जे की एकही रुपयाचा खर्च नाही आहे. त्याला काय लागतं तुम्हाला? तांदूळ तर घरातच असतात, श्रीकृष्णाची मूर्ती असते घरात, 3 सुपाऱ्या लागतात, सुपाऱ्या तर आपल्या असतात घरातच. तुम्ही विड्याची पानं किंवा आंब्याची पानंही ठेवू शकता. एक कलश लागतो, कलश म्हणजे तुम्ही तांब्याही तुमच्या घरातला ठेवू शकता. त्याच्यावरती एक तुम्हाला परत लागते, परतीमध्ये तांदूळ, त्याच्यावरती श्रीकृष्णाची मूर्ती, 3 सुपाऱ्या, जसं की 3 सुपाऱ्यामध्ये कुलदैवत, गणपतीचे एक लागते आणि वरुण देवाचे लागते. तुम्ही ह्या 3 सुपाऱ्या ठेवून त्याची पूजा करून जे दिंडोरी प्रणित आपला ग्रंथ आहे सत्यनारायण, तो तुम्ही पठण करू शकता. तो कितीला मिळतो? 20 रुपयाला तो ग्रंथ मिळतो, 20 ते 25 रुपयाला. हे स्वतः मी आणलेलं आहे. मला करायचं होतं पण खूप दिवसापासून इच्छा होती, तर मी दत्त जयंतीपासून करते. 2 ह्याच्यामध्येच 2 पौर्णिमेपर्यंतच सत्यनारायणचे मला इतकं छान म्हणजे घरात हे झाले ना, पॉझिटिव्हिटी. आणि जो आमचा पैसा राहत नव्हता ना, ते पैसा राहायला लागला. आता भरपूर जण की कसं करायचं, काय करायचं, तर गुरु पौर्णिमेपासून तुम्ही सुरू करू शकता. 11 तुम्हाला 2च पौर्णिमेमध्ये भरपूर फरक जाणवेल. आमच्या घरात कंटिन्यूली पैशाची सतत अडचण होती. ती अडचण आमची बाजूला झाली. आम्हाला कधी कुठं जायची गरज नाही पडत. महाराजांनी आम्हाला महाराजांच्या कृपेने आम्हाला खूप काही मिळाले आणि खूप काही देतातच आहे. त्याच्यासाठी मी सेवा करते की महाराज तुम्ही मला भरपूर काही दिलं, जे की माझ्या अपेक्षाही नव्हती. आणि म्हणजे माझ्या ऐपत लायकीच नव्हती, लायकीपेक्षा पण भरपूर काही दिलं हे मला पण माहिती. आणि मीही म्हणन की तुम्ही सत्यनारायणची पूजा करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. एकदम साधी सोपी आहे. तुम्हाला सत्यनारायणचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आणि बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येक घरामध्ये असतेच असते. ती कितीला जरी नसेल तर कितीला मिळेल तुम्हाला? 100 रुपयाला. जर तुम्ही स्वतःच्या ह्याच्यासाठी तुम्ही भरपूर ठिकाणी जाता, तिथं तुम्ही एवढे पैसे देता, 10-10, 20-20 हजार रुपये, तरी पण तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही म्हणजे पैशाच्या रिलेटेड संकट दूरच होत नाही. तुम्ही फक्त 200-300 रुपयामध्ये करून बघा. तुम्हाला फक्त बसायचे आणि सत्यनारायण मांडल्यानंतर ना आपल्याला पठण कधी करायचं आहे? 6च्या पुढे नंतर ना 6च्या पुढे आपल्याला ग्रंथ आपल्याला पठण करायचं असतो. किती वेळ लागतो त्याला? फक्त 1 तास लागतो. 1 तास पण खूप झाला. अर्धा तास आणि 15 मिनटं लागतो, जे की मी रेग्युलर वाचते. जर तुम्हाला लागेल तर 15 मिनटं एक्स्ट्रा लागतील. तुम्हाला सतत पठणानंतर ना तुम्हाला तेही 15 मिनटं कमी होतील. तुमच्या स्पीडवरती आहे, तुम्ही वाचू शकता. फक्त एक तास देऊ शकत नाही तुम्ही तुमच्या घराच्या आर्थिक अडचणीसाठी, असं होतच नाही. आणि ते पाणी काय करायचं, सकाळी आपल्याला दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलायची. दुसऱ्या दिवशी पूजा उचलून आपल्याला ते पाणी झाडाला टाकायचं आहे, तुळशीला टाकायचं नाही. कोणत्याही तुम्ही झाडाला टाकू शकता. अगरबत्ती हळदी कुंकू लावून पूजा मांडू शकता, पूजा उचलू शकता आणि आपल्या पाया पडू शकता. बाकी काही नाही. आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं की तुम्ही साखरेचा नैवेद्य ठेवू शकता, त्याच्यानंतर तुम्ही गूळ ठेवू शकता किंवा शेंगदाणे, खडीसाखर. मी तर खडीसाखर किंवा हे पण ठेवते, कधी कधी शिरा ठेवू शकता. तुम्ही जे काही तुमच्या घरात जे काही गोड असेल, पेढे ठेवू शकता, काही तुम्ही त्या दिवशी ठेवू शकता. मग सत्यनारायणची पूजा सुरू करा. तुमच्या आयुष्यात खूप काही अडचणी असतील ना आर्थिक, सगळ्या दूर होतील. आणि प्लीज मला कमेंट, शेअर आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मला तुमच्या आलेला अनुभव प्लीज मला सांगा, जेणेकरून मला अजून मोटिवेशन मिळेल की हा ठीक आहे, मी व्हिडिओ बनवते, माझ्यामुळे कुणाचं तरी चांगलं होतंय ना, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी काही नाही. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.